नमस्कार मित्रांनो, यंदा 16 फेब्रुवारी 2026ला आहे सोमवती अमावस्या आणि सोमवारी ही अमावस्या सायंकाळी 5:35 सुरू होत आहे आणि 17 फेब्रुवारी 2026 म्हणजे मंगळवारी सायंकाळी 5:31 संपणार आहे. आणि हो, ही अमावस्या खूप वेगळी आहे आणि महत्त्वाची आहे. ती कसं काय, असा तुम्हाला प्रश्न पडला असेल. तर या अमावस्येच्या आदल्या दिवशी महाशिवरात्र आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 17 तारखेला कंकणाकृती सूर्यग्रहण असल्यामुळे या अमावस्येला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे या महत्त्वाच्या दिवसाचा फायदा तुम्ही स्वतःसाठी करून घ्यायला हवा. तर नक्की या दिवशी काय करायला हवं आणि काय करू नये हे आपण या व्हिडिओत बघणार आहोत आणि उपाय तुम्हाला सांगणार आहे मी. मित्रांनो, अमावस्येला धार्मिक, आध्यात्मिक, ज्योतिषशास्त्रानुसार अनन्यसाधारण महत्त्व दिलं गेलं आहे आणि त्यात ती जर सोमवती अमावस्या असेल तर विचारायलाच नको. हा अमावस्येचा दिवस अत्यंत खास मानला जातो. म्हणूनच काही खास आणि महत्त्वाचे उपाय आपण या अमावस्येला करायलाच पाहिजे, जेणेकरून या खास दिवसाचा आपल्याला लाभ घेता येईल. आता ते कोणते उपाय मी स्टेप बाय स्टेप सगळे सांगणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा, अमावस्या ही आपल्या पितृदेवांच्या सेवेसाठी अतिउत्तम मानली जाते. ज्यांना पितृदोष आहे त्यांनी या अमावस्येला हा उपाय नक्की करावा. मग काय करायचं सांगते ऐका. या अमावस्येला तुम्ही तुमच्या पितरांच्या नावाने तर्पण करा, श्राद्ध करा, पितरांच्या नावाने दानधर्म करा, कावळ्याला, गाईला घास घाला, पितृशांती स्तोत्र म्हणा. असे केल्याने जो काही पितृदोष आहे तो हळूहळू नाहीसा होईल आणि पितृदेवांचा आशीर्वाद मिळेल. पितरांच्या नावाने केलेल्या दानाने, म्हणजे मग ते वस्त्रदान असो किंवा अन्नदान असो, हे सुद्धा आपल्याला मोक्षप्राप्ती करून देणारं असतं. पितरांसाठी केलेल्या या सेवा सोमवती अमावस्येला आपल्या जीवनातून सगळ्या अडचणी दूर करते. आता योगायोगाने ही अमावस्या सोमवारी आल्यामुळे या दिवशी आपल्याला महादेवाची आणि चंद्रदेवाची सेवा, पूजा नक्की करायची आहे. सायंकाळी महादेवाची पूजा करा, आरती करा, घरात कपूर आरती घरभर फिरवा, ज्यामुळे घरातील निगेटिव्ह एनर्जी नाहीशी होईल. देवघरात आणि तुळशीला दिवा लावा, अगरबत्ती लावा. तसेच या दिवशी आकाशात बघून चंद्राचं स्मरण करा, चंद्रदेवाला नमस्कार करा आणि चंद्रदेवाच्या नावाने एखादं फूल ठेवा तुळशीजवळ. अर्थात अमावस्या असल्यामुळे चंद्र दिसणार नाही, तरीही तुम्ही चंद्राचं स्मरण करायचं आहे आणि देवाला नमस्कार करायचा आहे. आता आपण आपली आर्थिक स्थिती सुधारवण्यासाठी पुढचा उपाय करणार आहोत. तो म्हणजे या दिवशी तुम्ही कमीत कमी 108 वेळा कुबेर अष्टलक्ष्मी मंत्राचा जप करायचा आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आपण जेव्हा दिवाळी साजरी करतो ती दिवाळी अमावस्येलाच असते आणि अमावस्येला लक्ष्मी मातेची पूजा केली जाते. त्यामुळे तुम्हाला माहिती असेल की अमावस्या ही लक्ष्मी मातेला किती प्रिय आहे. त्यामुळे या अमावस्येला तुम्ही हा उपाय नक्की करा, जेणेकरून तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. पुढचा उपाय काय करायचा आहे सोमवती अमावस्येला, तो म्हणजे भगवान विष्णू यांची सेवा पूजा करायची आहे. जमलं तर विष्णू सहस्रनामाचा पाठ करायचा आहे किंवा तोही जमला नसेल तुम्हाला तर विष्णुदेवांच्या मंत्राचा जप करावा, जेणेकरून लक्ष्मीची पण कृपाप्राप्ती होईल, विष्णूची पण कृपाप्राप्ती होईल. जिथे विष्णूची सेवा केली जाते तिथे लक्ष्मी माता स्वतःहून येते असं म्हटलं जातं. त्यानंतर पिंपळाच्या झाडाची पूजा करणे ही अमावस्येला फार महत्त्वाची गोष्ट आहे. पिंपळाची सेवा केल्याने देवांचा आशीर्वाद मिळतो, लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळतो, पितृदेवांचा आशीर्वाद मिळतो आणि ग्रहांची जी काही दोष असतील ते निघून जातात. पुढचा साधा आणि सोपा उपाय म्हणजे काय कराल, थोडंसं गव्हाचं पीठ घ्या, त्यात थोडीशी साखर मिसळा आणि ती मुंग्यांना खायला द्या. याच्यामुळे तुमचे ग्रह चांगले होतील आणि लक्ष्मी माता प्रसन्न होईल. मित्रांनो, हे काही ठराविक उपाय तुम्हाला मी सांगितले आहेत. तुम्हाला या सोमवती अमावस्येला जे जमतील, जेवढे जमतील, साधे भोळे जशा पद्धतीने जमतील ते नक्की करा. फक्त विश्वास ठेवून करा, श्रद्धेने करा. आय होप तुम्हाला ही व्हिडिओ उपयोगी पडेल.